आता आपल्याला ह्याच्यात खोबरं घालायचं. खोबरं घालायचं बस. आणि वेलची. वेलची पूड. हां, जरा हात करू. हो, हातानेच करावं लागतं, त्याच्या मजा येत नाही. बरोबर. तू शिकायला पाहिजे पण सगळं. किमान भात आमटीचा कुकर तरी यायला पाहिजे तुला. हां, ते येतो. बरं, 12वी नंतर काय करायचं ठरवलंस तू? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. अच्छा, फिक्स आहे का तुझं? फिक्स आहे. ओके, का आवड आहे तुला? हो हो. ओके, आता काय करायचं आपल्याला? लाटा आत भरायचं. ते लाटणं जरी निघाल तिकडचं. बरं मला सांग, तुझ्या आईचा प्लस पॉईंट काय? खूप स्पॉन्टेनियस आणि हुशार आहे आई. बरं, आणि बाबांचा प्लस पॉईंट काय? शांत आहेत खूप. म्हणजे अगदी काही झालं तरी शांतपणे प्रत्येक. काही झालं तरी हे वाक्य जरा मला अजून थोडं उलगडून जा. म्हणजे मी जरी दिवसभर बाहेर फिरत राहिलो आणि काही अभ्यास केला नाही तरी शांतपणेच बोलतील ते माझ्याशी. बरं, पण शांतपणे काय बोलतील हे उद्या चालणार नाही. हे जर तू असंच करत राहिलास नाही तर उद्या रात्री तुला जेवण मिळणार नाही. असं शांतपणे झालं. अगदी शांत. क्या बात आहे. हे त्रास करून घेत नाहीत ते. बिलकुल नाही. व्हेरी गुड. ओके, आता हे आपलं लाटून झालेलं आहे. आता काय करायचं आहे? कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला काय साधारण पर्सेंटेज काय लागतं? पर्सेंटेज 90च्या वरती तरी लागतात 12वीला. ओके, व्यवस्थित आपलं कापून घेतलेलं आहे आजीनी. ओके, त्याचा रोल करायचा. तू असं एकजीव करून घ्यायचं. आता काय कापायचं का मध्ये? नाही, आधी नाही कापायचं. मग आधी कापला तर काय होतं, चालतं, पण ते सगळं पुरण आहे ना, ते बाहेर येतं. तळल्यावर कापायचं. द्या सोडून. ओके, आता हे तळून झाल्यानंतर बाहेर काढायचं. त्याचे तुकडे करा, 2-3 हवेत तसे. जसे कोण खाणार आहे, म्हणजे मोठा माणूस खाणार असेल तर 2, छोटा मुलगा खाणार असेल तर 3. नाही, साधारण बाकरवडी म्हणजे अर्ध्या पाऊण इंचाची असते ना, तेवढे तुकडे कापायचे की झालं. सुरू. लिहून घ्या साहित्य आणि कृती. शाही भाकरवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा आणि रवा एकत्रित करून त्यात गरम तेल घालून मळलेलं पीठ, भाजलेलं सुकं खोबरं, वेलची पूड, काजू, बदाम आणि पिस्त्याची पूड, पांढरे तीळ, पिठी साखर, तूप आणि गव्हाचं पीठ. कृती: प्रथम एक बाउल घेऊन त्यामध्ये पिठी साखर, पांढरे तीळ, काजू, बदाम आणि पिस्त्याची पूड घालून मिश्रण एकत्र मिक्सर मधून वाटून घ्यावं. नंतर वाटलेलं मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यावं. त्यामध्ये सुकं खोबरं, वेलची पूड घालून त्याचं एकत्रित सारण तयार करून घ्यावं. नंतर मैदा आणि रव्याच्या मळलेल्या पिठाची उभ्या आकारात पोळी लाटून त्यामध्ये सारण भरावं. नंतर सुरीने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात. या पोळीचा रोल करून घ्यावा. हा पोळीचा रोल गरम तुपात तळून घ्यावा. तळलेल्या रोलचे काप करून घ्यावेत आणि शाही भाकरवडी सर्व्ह करावी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?